जिद्द व चिकाटीच्या जोरावर उभारला काजू प्रक्रिया व्यवसाय. आज करतायत करोडोंचा टर्नओव्हर. नमस्कार उद्योजक बंधूंनो, आजची यशोगाथा आहे पिंपरखेड येथील तरुण उद्योजक किरण बोंबे यांची. बीटेक फूड टेक्नॉलॉजी शिक्षण झालेल्या किरण यांनी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी काजू प्रक्रिया व्यवसायाला सुरुवात केली आहे. कोणतेही आर्थिक भांडवल नसताना सुरुवातीला त्यांनी आपल्या गोठ्यात या व्यवसायाला सुरुवात केली. अनेक अडचणींना सामोरे जात उच्च थरावर आज स्वतःचा बोंबे काजू प्रक्रिया उद्योग चालवत आहेत. कोणतेही मार्गदर्शन नसताना यूट्यूबच्या मदतीने फूड इंडस्ट्रीमधील नॉलेज याच्या जोरावर सुरुवातीला 10 लाख गुंतवून त्यांनी हा व्यवसाय उभा केलाय. काजू प्रक्रियेबद्दल ते सांगतात की यासाठी शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांकडून कच्चा माल खरेदी करतात. हा कच्चा माल 2 ते 3 दिवस सूर्यप्रकाशात वाळवले जाते. त्यानंतर वाफ देऊन शिजवतात व जागेवरच 8 ते 10 तास कोरडा होण्यासाठी हे काजू सुकवायला ठेवतात. नंतर मशीनचा वापर करून काजू आणि त्याचा शेल सेपरेट केले जाते. थोड्या प्रमाणात राहिलेले कवच कामगारांच्या मदतीने काढले जाते. त्यानंतर 8 ते 9 तास ड्रायर मशीनला ठेवून सुकवले जाते. आकार आणि रंग यानुसार काजूची ग्रेडिंग करून पॅक केली जाते. या प्रक्रियेमध्ये कटिंग, ड्रायिंग, मॉइश्चर देण्यासाठी, कॉम्प्रेसरसाठी वेगवेगळ्या मशीनचा वापर करतात. विशेषतः हे काजू जास्त दिवस टिकण्यासाठी पॅकिंग करतेवेळी त्यामध्ये हवा जाणार नाही याची दक्षता घेतली जाते, ज्यामुळे 3 ते 4 महिने हे काजू टिकून राहतात. सध्या त्यांच्याकडे 10 ते 12 कामगार असून आज ते दिवसाला 1000 किलोपर्यंत काजू प्रोसेस करतात. कामगारांचा पगार, ट्रान्सपोर्टेशन, मशीन मेंटेनन्स सर्व खर्च जाता वर्षाला 1 ते 2 करोड प्रॉफिट ते या व्यवसायातून घेत आहेत. तर उद्योजक बंधूंनो, शिक्षणाच्या जोरावर आपल्या कष्टातून वयाच्या फक्त 23व्या वर्षी हा काजू प्रक्रिया उद्योग करणाऱ्या किरण बोंबे यांना उद्योग मंत्र्याचा सलाम. उद्योजक बंधूंनो, आजची यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आताच आमच्या उद्योग मंत्रा फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा.